मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. आता इकडं इंद्र म्हणतो की मला जे हवं आहे ना ते सगळं इथे ठेव बरं का राणी तू. तर राणी आता सगळं ते काढून ठेवते टॉवेल वगैरे. आणि राणीमध्ये जाऊ का आता इंद्र सर. तर आता इंद्र फ्रेश होऊन येतो आणि टॉवेलने तोंड पुसतो आणि मग राजा म्हणतो. तर राणी म्हणते की बघा परत काही लागलं ना माझ्या नावाने ओरडायचं नाही हा. आणि मला आवाज पण द्यायचा नाही तुम्ही. तर आता लगेच इंद्र म्हणतो की नाही देत जा आता. तर आता इंद्र तोंड पुसतो आणि राणीकडे बघतो. तर राणी म्हणते, राणी खूप हसायला लागते. तर राणी इंद्र म्हणतो की काय झालं हसायला तुला, काय होतं मग वेगळं काय दिसतंय का. तर आता लगेच इंद्र असं म्हटल्यावरती राणी म्हणते की अहो इंद्र सर तुमचं तोंड बघा ना. तो आरशात तोंड बघतो तर तो म्हणतो की तू मुद्दामून केलंयस ना हे सगळं. तर राणी हसायला लागते. इंद्र लगेच राणी मागे पळायला लागतो आणि म्हणतो की मुद्दामून माझ्याशी असं वागलीस ना तू, तुला सोडत नसतो मी आता, असं म्हणतो. आणि राणी मागे तो पण आता पळायला लागतो. तर आता राणी आणि इंद्र असे पकडापकडी खेळत राहतात. तर इकडे आता जी राणी आहे ती राणी आता म्हणत असते की इंद्र सर असं नका करू, सोडा ना मला, सोडा ना. ती पळायला लागते आणि इंद्र तिच्या मागे पळत राहतो. तर आता इकडं जो इंद्र आहे तो राणीला पकडतो आणि म्हणतो की असं माझ्याशी परत करशील का. आणि एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहतात. तर इकडं आता जे राणीची आई आहे ती राणीची आई काही व्यवस्थितल्या माणसांना त्या बुवांना शोधायला पाठवते, कारण खूप उशीर झालेला असतो तरी पण बुवा घरी आलेले नसतात. तेवढ्या ते माणसं शोधून येतात. ते म्हणतात की आई आम्हाला कुठंच नाही सापडले, बुवा कुठे गेले काय माहिती. तेवढ्यात आता ती म्हणते की माझा बुवा कुठं गेले असेल खरंच. आता ती म्हणते की शोधायला तुम्ही सगळीकडे शोधल्या का. तर ते म्हणतात की हो सगळीकडे शोधले पण आम्हाला नाही दिसले कुठे बुवा. तर ते म्हणतात काय करायचं मग आता. तर आता लगेच ते म्हणतात की काय करायचं. तर त्यांचं डोकं बंद पडतं. तर आता ते म्हणतात की राणीला फोन करायचा का. तेवढ्यात राणीला ते कॉल करतात. राणीला कॉल आल्यावरती राणी म्हणते की इंद्र सर आईचं यांचं वस्तीतला कॉल आलाय मला. तर आता ते म्हणतात वस्तीतून. तर आता लगेच ते म्हणते की हो वस्तीतून कॉल आला आहे. असं म्हणल्यावरती आता लगेच राणी गडबडून जाते. राणी म्हणते काय झालं असेल, काही झालं नसेल नाहीला. तेवढ्यात आता लगेच ती फोन उचलते आणि म्हणते काय झालं बोला ना. तर आता लगेच राणीची आई म्हणते की अगं राणे, अगं सकाळपासून बुवा गेलेत कुठंतरी, अजून घरी नाही आले ग, कुठं गेले काय माहिती. तर राणी म्हणते काय बोलते आई, कुठं गेलेत बुवा. तर आता ती म्हणते की काय माहिती अगं, बुवा खूप वेळचे गेलेत पण अजून काही घरी नाही आलेत ते. तर आता लगेच राणी म्हणते की तू काळजी करू नको, थांब आम्ही आलोच तिकडे शोधायला, असं म्हणते. आणि आता राणी पण जायला निघते. राणी इंद्र दोघे निघतात. तेव्हा राणी म्हणते की इंद्र सर आपल्याला लवकर जायला हवं, अहो बुवा कुठंतरी गेलेत, आता त्यांना शोधायला हवं आपल्याला, ते कुठं गेलेत काय माहिती. तर आता ते दोघं जायला निघतात. तेवढ्यात मालतीन ते त्यांना अडवतात आणि म्हणतात कुठं चाललात तुम्ही दोघं. तर आता लगेच इंद्र आणि राणी म्हणतात की हो आम्ही बुवाला शोधायला चाललो आहे. तर इंद्र म्हणतो आई तुला आल्यावर सांगतो सगळं काही, आम्हाला खूप अर्जंट काम आहे, आम्हाला जाऊ दे. तर आता ते काय झालंय पण. तर आता लगेच ते म्हणतो की बुवा हरवले आहे, त्यांना शोधायला निघलोय आम्ही. तर ते तिथून निघून जातात. तर आता आबा म्हणतात की मालती शांत व्हा, अहो महत्वाच्या कामासाठी निघलेत ते दोघं. तर आता ते तिथं निघून जातात. ते दोघं इकडे चाललेले असतात. तेवढ्यात आता लगेच राणी आणि इंद्र शोधत असतात. गाडीतून उतरतात, खाली उतरून बघतात कुठं दिसतात का, कुठं इकडे तिकडे बघतात पण दिसत नाही. तेवढ्यात आता इंद्राला बुवा दिसतात. इंद्र म्हणतो की राणी ते बघते ते बुवा आहे. राणी बघते, राणी म्हणते बुवा, अहो बुवा काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची, अशा अवस्थेत पडलात तुम्ही ते, अहो बुवा का केलं असं सगळं काही. तर इंद्र म्हणतो की राणी आता तू काही विचारलं तरी ते ऐकणार नाहीये, त्यांची मनस्थिती नाहीये तशी तुझं बोलणं ऐकण्याची आणि उत्तर देण्याची. चला आपण त्यांना आता घरी घेऊन जाऊन यात उचलून. आणि उचलून ते वस्तीत घेऊन जायला निघतात. तेवढ्यात आता इकडं जे मालतीन त्या आहेत त्या मालतीन त्या म्हणतात की काय रे विक्रांत, आपला प्लॅन होईल ना रे सक्सेस, आपलं तर काही प्रूफ हाती लागायचं नाही ना. तर आता उर्मिला म्हणते की खरंच ना, अरे विक्रांत आपला काही प्रूफ हाती लागला तर आपल्याला सोडायचं नाही इंद्र. तर आता लगेच म्हणतं की काळजी करू नको मालती आई, हे बघ आता आपल्याला जे हवंय ना तेच होणार आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, असं म्हणतात. तर ती म्हणते की ठीक आहे मग. तर आता लगेच ते दोघं जण विक्रांत आणि त्यांना खूप खुश होते, कारण की ते म्हणतात की आता प्लॅन सक्सेस तर होणार आहे आपला. तर आता लगेच मालती म्हणते की हो बरं झालं, एकदाची माझ्या मागची कटकट गेली ती. तर आता इकडं राणी ते आता राणीच्या बुवांना घरी घेऊन येतात. घरी आणल्यावर राणीची आई म्हणते काय झालं, कुठं होते हे. तर आता लगेच ते म्हणते की अगं ह्या अवस्थेत असे दारू पिऊन पडले होते. आणि राणीची आई म्हणते, तर इंद्र ते म्हणतात की हो आई तुम्ही आता काही बोलू नका, तुम्ही बोलले तरी ते ऐकू शकत नाही, त्यांना रिप्लाय देऊ शकत नाही तुम्हाला, त्यांना सध्या आता आरामाची गरज आहे, त्यांना आराम करू द्या. आणि बुवा झोपेत बडबड करायला लागतात. तर आता लगेच लगेच राणीची आई म्हणते की अगं सुरकी म्हणते की तुम्ही जा राणी इंद्र सर, तुमची खरंच आम्ही आभारी आहोत, माफ करा, आमच्यामुळे तुम्हाला सगळं काही एवढं सगळं करावं लागलं, माफ करा आमचं चुकलंच. तर आता लगेच ते इंद्र म्हणतो की काही काळजी करू नका आई, हे बघा राणी म्हणते की वाटलं तर मी थांबू काही इथे तुला सोबत मदतीला, बुवांची काही काळजी घ्या. तर आता ती म्हणते की नको नको जा तू, अगं ते शुद्ध आल्याबरोबर परत हे होतील, हाही तसेच होतील, नको काळजी करू, जा तू इंद्र सरांसोबत घरी.
घरी, कारण आधीच आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे. आणि ते घरी जायला निघतात. घरी आल्यावर तिकडं मालती राणीला मध्येच अडवते आणि म्हणते, काय गं, माझ्या इंद्राला एवढं घेऊन पळतेस, कुठं होते तुझे बुवा? कुणी टेन्शन देऊन त्यांना दारू पाजून तर पाडला नव्हता ना? तर राणी म्हणते की खरंच कशामुळं, माझं तर टेन्शन नसेल ना बुवांना, असं बोलते. बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.